केशवा माधवा तुझ्या नामाचा रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामाचा रे गोडवा. काय चाललंय गंगाराम? राम 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 राम. काय सका रे? राम 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 राम. काय लय दिवसातून आलं रे? अरे काय आहे काय सावडत नाही भाऊ. म्हणलं ते काम इकडे तिकडे. अरे काय काम कायम काम कायम काम. तुला कधी मित्राचं आठवण बिठवण येते की नाही? अरे गण आठवण येते पण आता काय आहे, हे आता ते एका बरोबर लग्न झालं. आता ते दुसऱ्याचं लग्न करायचं. आता ती एक नाथ शाळेत जाते, एक पोरगी शाळेत जाते आधी. बर बर. आता तिचं कॉलेज चालू आहे. लहान पुरीचं. हा लहान पोरी कॉलेज चालू आहे. मोठ्या पोरं झालेलं लग्न. बर. आता त्या 2 नंबरच्या पोरं लग्न करायचं. त्या 2-3 ठिकाणी पाहुण्याला म्हणलो मी, सोयरी की पा आमक पा थडम पा पाहुणे काय आज पाहू उद्या पाहू हा पाहू हा म्हणतेच म्हणलं. म्हणलं राहिलं की चालू गंगाराम आई आपले आपले आमचे पाहुणे रावल्याकडे तू जात येत असतो आणि तो वेळ बरे आहेत म्हणलं. आहेच नाही म्हणलं मग गंगाराम लेखा नाही ना छोकरी पाहिजे सांगू म्हणलं. हा बाय आता असं तू सांगानच वाढा डोक्यात कमी. मी हा डोक्यात कमी आहे तू. कस काय? ऐक ना. अरे डोक्यात कमी असतं तर पहिल्या परत लग्न झालं नसतं, पोरगी शाळेत घातली नसती. अरे पण तो सारखंच पोरग निवड ना, पोराला शिकवलं नाही ना तो. ये मन आता तेव्हा काही शिक्षण होते का? पण आता मी तर जाय म्हणत होतो रे, पण ते पाठाला पाहायला जायचं मी काय करणार त्याला. तुझ्याकडे शेती मोठी. तो कायम लक्ष वावरात. वावर गाया गाया आणि पोर आणि ते पोर कुठे शिकवलं तो? अरे मी शिकवित होतो भाऊ, पण ते वडायला पोवायला जायचं. आताच्या पुरी काय पाहते? नोकरी. काय पाहते? नोकरी. नोकरी. पोरग सरकारी गव्हर्नमेंट सर्वांना आहे का? बरं आबा सारं आबा ऐकून घे ऐकून घे. माझ्यासारखंही बोलू नको. पोरी काय असं दुकानातून आणायचं आणि द्यायचं अशातला काही विषय नाही. बरं त्या मी तुझ्याकडे आलो असतो का? मला काय दिसत नव्हतं दुकानात तिकडे. तू एवढं काय सांगतो मला कुठं नाही? अरे हवाय पोराचं शिक्षण कमी असल्यामुळं लोक पहिले विचारते पोरग नोकरीला का काय शिकलंय काय नाही. आता पण 50 स्थळ झाली अशी. मी काय म्हणलं हाय ओळखीचा म्हणलं मग गंगाराम हाय आपल्या साड्या परिचयचा पहिले कधी असं तर गंगाराम आमचंच दळवलं. जेवण करायला का नाही आलते? अरे आलो होतो बाई तिकडे गेलो रानात गेलो होतो. रानातून आलो मग हे गंगाराम भेटला. मला गंगाराम सध्या बोलावं म्हणलं मग आलो म्हणलं. घरी जेवण करायला. काय म्हणली? जेवण घरी करायला चला. जेवण ना हा जाऊन ना आलोच मी. होय पुढं तू काय जाऊन आली का? हा जाऊन आले. आली ना? हा ठीक आहे आलो मी बाई. हा आलो पोरगीला काळजी घेते ती. लय जीव होती पोरीचा जीवच राहतो. कोणच्या पोरीचा जीवच राहतो बापामध्ये. आणि पोरांचं काही खरंय का? मला काय म्हणायचं तुला एक पोरगी पाहिजे तुला जाऊ कळलं असतं. मग आता काय करतो गंज केले पण नाही झाली मग काय करतो? नवसाला काय त्याला भाग्य लागत तो पालत भाग्य. तू दळभद्री आहे ना काही पोरगी होईल ते खरं. आज मी हुंड्याचा मागचा. हा तू हुंड्याचा मागचा पहिल्यापासून चिरकुट साठ्या. पहिला हुंडा मीच घेतला. आता तुला काय भेटत तू सारे हुंडेवाले झाले तुला. आणि मला सगळे हुंडेवाले झाले ना. हुंडेवाले झाले सगळे भांडेच लागले असं झालं ते. येऊ मग आता. बर बाय ठेपा असला ना तुला बरोबर पोरीचा सांगतो मी. बरं आता कसं आहे जसेच तसं मिळून भाऊ. तसं असं तसं आपण करून घेऊ रे. आपण करून घेऊ पोरगी काळी एकनी चेकणी बागी कशी असली नाही इतकी टाकवू नाही पाहिजे. पोराला शोभन तुझ्या घराला शोभन अशी पाहिजे ना. बरं नाही काही नाही पोराला लक्ष दिलं तर सोनानं काय ना तुझ्यावर लक्ष दिलं पाहिजे की नाही? पुढचं पाहिजे तो पाहू. पण आता पोरं येतं काय पोरचे ना तेवढे हात केले ना म्हणजे मग डोक्यात टाचून राहायचं मायवाल्या. बरं चालेल काय बरं का? काय लागलं ₹1-2 मी देतो तू करून टाक भाऊ. त्यातलं 5-15 तुला लावले भाऊ. पण कर तेवढं काही माझ्या दुकान काय भामटी जाते मला पैसे ठेवून म्हणजे मी काय एजंट बिजंट आहे काय? हा भांडे घासते. नाही नको राहून द्या. नको तुम्ही जा आणि ते एक काम करा. आबा कुठे आहेत ते ना आबाला जेवण वाढून द्या तेवढं. किती वेळ आलीच नाही मी त्यांना फोन केले पण उचलले नाही त्यांनी फोन. जाऊन बघा ना इथंच कुठेतरी असेल. तुम्ही आला का जाऊन? तुम्ही काही खाल्लं का? नाही नको राहून द्या. तुम्ही काही खाल्लं का? नाही कॉलेजून आले तसेच बसले होते. नाही मग फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घ्या. झाले थोडेच भांडे राहिलेत 2-3 राहिलेत. आणि आबा पण बघा बाहेर असेल तर त्यांना पण वाढून द्या. मग तुम्ही दोघं जेवून घ्या लगेच. हा तुम्ही काही जेवणार? मी जेवते ना. हे काय एवढे भांडे झाले का मी लगेच
भांडे घासून झाले का लगेच दादा काय सांगता नाही ना बाबा, सकाळचे गेलेले आहेत ते. आबांना बोलून आणते, तुम्ही तोपर्यंत काम करून घ्या सगळं. हा 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 झाले. चिचा बिचा भरून घेऊ एवढ्या. मुंग्या झाल्या भाऊ इथं पण. दादा काय ग? कुठे गेले? आबा मला नाही दिसले भाऊ, त्यांना जेवण करायला बोलायचं होतं ना. मला नाही दिसले. पाय आबा कुठे गेलेत? मी चाललोय रानात, एक तर मकाला पाणी लावलंय. बरं बरं चालेल, त्यांना बघून आणते मी. हा जाय मग, लय लांब नको जावा. बरं बरं चालेल. हा आता चिवून खाऊन आता मुलगी आली ती बोलायला. अरे पड नका सुनबाई, सुनबाई पुढे गेली का दादा? आले का तुम्ही? हा आला बाई. देऊ का लगेच वाढून? नको नको बैस, वाढून नको देऊ. मी गेलो चेंडू फळला. कशाला? अरे ते गेलतो मी, म्हणलं दादाची एक सोयरी घे, तिथे ते पाहुण्याचा कार्यक्रम होता, मोरे पाहुण्याचा. म्हणलं मग तिथे पाहुणे येणार होते, म्हणलं मग त्यांची पोरगी आहे, त्यांची नात, मग त्या विषय काढून पाहू. पण ती आले त्यांच्या भाऊची कंदुरी होती. ते म्हणले नाही आबा आता जेवण घ्यायला जायचं नाही, जेवण जायचं नाही. म्हणलं नाही 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 म्हणलं, तर तिने ऐकलंच नाही. मग सांगायचं ना जेवण करून आले येणार आहे म्हणून. मी सांगायला 2 फोन केले बरं का, 2 फोन केले, पण भाऊसाहेब नव्हतं तिथं. आणि तुला मालकाला फोन केला, तो मला म्हणे मी मकाल पाणी भरतो म्हणे. मी घरी गेलो सांगेल म्हणे, त्याला सांगितलंच नाही तुम्हाला. नाही त्यांची माझी भेटच नाही झाली. हा भाऊ का आता मला जेवायला बोलला, पण मी त्या टायमाला काय करायला सांग बोललो. मीच त्यांना पाठवलं होतं, म्हणलं जा आणि आबांना जाऊन जेवायला बोलवा, म्हणलं जेवण करून घ्या 2 जण. ते पण आलते ना कॉलेजवरून, काही खाल्लं नाही काय नाही त्यांनी. मग त्याच्यामुळे त्यांना म्हणलं जा 2 जण जेवण करून घ्या सोबतच. मी जेवण म्हणलं नंतर मी अजून बसले होते तुमची वाट बघत. नाही वाट बघायचं काय नाही, मी मग मी तेच म्हणलं आज लईच उशीर झालाय, जाऊन हे करून या. नाही आणि मी काय म्हणलं आपल्या डोक्यात ताण मिटून जाईल तो. मग काय झालं, बघितली का पोरगी? पोरगी बघितली, पण तिने दिली म्हणजे बरं होईल. आता माझ्या डोक्यात आता खात काय कशी? तुम्ही अरे आता अरे तुम्हाला मी जेवण करायला बोलतो, मी किती उशीर केला? काय म्हणली? जेवण करायला बोलवतो मी तुम्हाला, तुम्ही किती उशीर केला? हा जेवण काय बोललो तो उशीर केला ते मान्य मला, पण मी आहे ना तिथे चलू पाहिला. वहिनी पण किती वेळची तुमची वाट बघताय. हा तेच बोलले मी. हा मागाशी सांगितलं ना तुम्हाला, आता जेवणासाठीच बोलत होते मी. अरे तिथे ना इकडे बेस ना काय होतं, आपण लय मोठ्यानं बोललो ना तिला कान राहते. पण त्याचे काय होतं, सोयरीकीची बाती तिथे आहे ना नेवरगाव घेऊन मी, तर त्या नेवरगावची पाहुणी त्यांना फळा कंदुरीला आली होती मोरे पाहुणी तिथं. त्यांची एक नाती, दादाच लग्न झालं ना मग आपल्या डोक्याला ताण राहायचं. काय म्हणतो तुला? पण बघितली का पोरगी कशी आहे, काय चांगली का? शिक्षण बिक्षण काही? शिक्षण झाले 10वी, आपल्या तर दादाच की झाले 12वी. हा पण अशी उद्धट नाही पाहिजे, संस्कारी पाहिजे जरा घरात. आपल्या रूळ लगेच आता गेलो लगेच मी सरा उचकून आलो का लगेच. तसं नाही, पण आता आपण सोयरीक बघायला गेलो मग 4 गोष्टी माहित करायच्या कार्यक्रमात ना. गेलो, कार्यक्रम विषय काढला फक्त, विषय सगळं बोललो मी त्याला फक्त कशी आहे काय पोरगी लांबून डोळ्याला काय बाबा काय चालू आहे? काय झालं काय नाही काय झालं होतं काय नाही आलो घरी, आता चला म्हणलं घरी जाऊन यावं आता. बर मी ना ते कार्यक्रमाला गेलो होतो. कोणाचं? दुपारा फोन आलता का? हा मग तिथे कार्यक्रम देवदाचा कार्यक्रम चालू होता. तुम्ही उचलीनाच नाही म्हणलं, मग आबा काहीतरी कामात असं. हा तिथे कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम चालू तिथं. तुम्हाला सांगितलं होतं त्यांनी जेवणाला येणार नाही म्हणून. ते नाही माहिती हो मला. तिथं 2-3 कार्यक्रम इकडे कीर्तनाचा कार्यक्रम चालू, इकडे पाहुण्याचा एक इडवायचा कार्यक्रम चालू, 2-4 कार्यक्रम होते तिथं. मग कोणतं खाल्ला मग? काय केलं पाहुण्यात घातलं मोरे पाहुण्याची जेवण बघ तिकडे जेवण त्या मामाकडे. आम्ही घरीच वाट बघते त्यांची, आम्हाला वाटलं घरी आणली जेवायला. आणि बाबाजी. काय झालं तिथे आहे ना ते सकाराम घातला, सकारामची नाची ती नेवरगावची. हा ते इकडून राहते ते. हा वाड्याच्या पलीकडून राहते का? आणि त्याला विषय काढून पाहिला, मग काय म्हणलं द्या बा आमच्या मुलाला तेवढं असायचं. तर म्हणजे काय शिक्षण आहे, पहिला मुद्दा तुला येतो मी, तो पहिल्यापासून काय म्हणतो तो शिक बर का. आता नडत होते, आता नाही पहिले नव्हतं नडत, आता नडत. साहेब 12वी शिकेल, आमची पूर्वी 18वी शिकेल म्हणे, तिने वेळ लागायचा. म्हणजे मग नाथ आहे आमची 10वी शिकेल चालेल का? 10वी का पण आपलं काय ठीक का अडचण नाही. त्या विषय निघाला होता. कोणाला पाहू राहिले? मला पाहू राहिलो का? मला मग तुलाच ना. मला इतक्या लवकर थोडं लग्न करायचंय. इतक्या लवकर? मग कधी काय असं सरपंच गेलो करता, आता झाले 27 चालू झालं ना. वयच नाही अजून लग्नाचं. अरे 27 झालं, 27 चालू तुला रनिंग आता. तुम्ही काय पाहिलं 27? 27 झालं, मी तो बाप आहे, तुम्हाला बाप आहे.
घ्या ना पण करून काय काय बोलतो ना काय डोकं आलं लावलं का? पटकन तर चांगलं आहे ना त्या म्हातारं झाल्यावर करता का लग्न म्हणून मी म्हणलं माझ्या डोक्यावर एक 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 नेऊन गेलं का मग तू लटक असत काय कामा ना माझा आज कितके लटकले तर आता बाबा माझ्या सगळं तिला काम केलं पाहिजे नुसतं आणून काय करते आणू तर द्या घरी आल्यावरती सांगून ना का म्हणजे लागेल किती पैसे? करून लागेल होय की नाही लागेल. अर्जंट? करून घेऊ आपण तिच्याकडून हळूहळू मला उद्या जायचंय कॉलेजवर बर मला पैसे लागते किती 2000 रुपये 2000 रुपये हा. हा ठीक आहे देतो काय अडचण नाही पण उद्या नक्की द्या मला पैसे हा तू एक काम कर आता लगेच घोटा माहिती नाही त्याला उद्या माय माग एक 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 उद्या की तुला कॉलेजला काय पैसे लागत आहे अरे आता बरं जास्त शाळेत तुला 3 वेळा सांगितलं ना लेकराला काय लागत आहे तू त्या दिवशी म्हटलं मला पैसे लागत मी विचार कर तुला मग आता मला लागत होतं थोडं काम होतं आम्हाला. मग जाऊन ना त्यांना काम असेल काहीतरी आता रे हे 2000 कुठे भरायचे ते भर आणि 5 दिवस तुझ्या पर्स मध्ये राहू दे बरं बरं चला मला झेरॉक्स पण काढायची मग मी गावात जाऊन येऊ का हा ये का हा? तुम्ही तोपर्यंत दादासोबत बोला बरं बरं आणि लवकर ये बरं का बरं बरं चालेल हा ठीक आहे बरं ऐका मी पण हे करते जरा हं. रात्रीचं जेवणाचं बघते मग. बरं बरं ठीक काय अडचण नाही भाजीचं बघते म्हणजे या तो. सकाळचं असं उरेल तेच खाऊ ना कशाला लय लोड घेते तू आम्हाला तर खायलाच नाही ना कर करू ते पण आहे. करते ना काहीतरी. दिवस मानी असे कितके वाट दुखले नाही थोडंच केलं मी काही काम नाही ते बी भेटत नाही लोकायला अरे, तुला डोकं पडलं का त्या पुढल्या काय म्हणतो तू काय चाललंय आम्हा काय नाही काय नाही ये बैस कुठे गेला ते मकाला पाणी लावलं होतं भाऊ ते मकावर औषध मारावं लागेल हा काय रे त्याला एक किड पडली राहते पाणी नुसते खाल्ले किड काही अरे मग औषध आणले मारता नाही येत का तुला का नुसतं पाणी भरायला पळाला बा या तुमच्या दोघात मी काय सांगू मग सांगायचं काम नाही घ्या औषध आणलं म्हणून अरे भाऊसाहेब तो सांगायचं मग ते औषध आणलं द्यायचं हो बाबा त्याला कळत नाही का बाहेर औषधाचे ते बाटल्या दिसाल नाही का तुम्हाला कळायला तुका देवलशी का नाही, नाही. तुला सांगायचं तो काम नाही का घरातून बाहेर निघल्यावर त्या बाटल्या दिसत्या त्याला कळत नाही का ते शिकेल ना त्यो माझ्यासारखं अनपड आहे का आज तुम्ही दोघं तुम्ही आता दोघं शिकेल मी अनपड मला शिकम झाली माय वली आता बरं आबा मी काय म्हणतो मला त्या मकाला आहे ना एक डोस करायचा आहे बरं. मटेरियलची गुणी बर उद्या गावात गेलो घेऊन या आणि औषध आणले म्हणतोय ना मग येता येता ना त्या याच्याकडून बाळूकडून पंप घेऊन या म्हणजे मी ते औषध मारून टाकेन उद्या म्हणजे मकाचा विषय फायनल होईल पंप आहे ना सुधारायला टाकेल मी याला उद्या आणून देतो उद्या आणून दे आणि येत्या आता 2 मटेरियलचे गोणे घेऊन येत्यात लगेच पंप आणि 2 मटेरियलचे गोणे घेऊन मी काय राहतो तिथं काही देतात तुला मग पैसे द्या ना मग तो आणि का पण आणि उद्या जायचा नाही मी काय बोकळेन तिकडे गावात तो आणि का मग दोघा भावाची चार फरे दोघा भावाची चार आता साऱ्या गोष्टी होत्या समोरून पांगवायला ते बाया पोरं येणार होती बर 4000 रुपये याला म्हटलं समोरून पांगवून घे म्हणलं अजून 2 काय देवा मग गाडी भाडं काय मी काय देऊ बरं ते 500 राहू दे बरं चालेल आणि हवा जा तेवढा पंप घेऊन ये आणि येतात तेवढं मटेरियल घेऊन ये मटेरियलचे पाणी आणतो 2 हा आणि तेवढा पंप आणतो हा आणि ये लवकर आणि आणल्यावर लगेच मारणार का हा नाही तर बसशील तिथं अरे तू नका इथं या कामाची कामं करा जाऊ कामाशी काम करा बोकळ घेतलं तिने तर कामाशी काम करा कामाशी काम करा आता बोलायचं प्रत्येक टायमाला येतोय ना माझ्या डोक्यात खटक्याचा भाजून टाकला का म्हणजे याला आहे ना हा गावभर बोकळतो आणि आपल्याला शायनिंग आणतो हा काही कामाला. मग काय मग म्हणणं होतं त्याने मुरून पांगवलं असतं मी ते मकातलं गवत बिवत काढून ते चारीचं पाणी लावून ते हेडप रचायला जायचं होतं मला तिकडे पाणी काढलं का मग ती मका तिकडून किती सुख राहिली लहान आहे ती कसं ते सोडून ते सोड कर जाऊ का मग नाही पोर आहे ना 2 असले का 2 तराचे एक असला का त्याचंही खरं नाही आणि 2 असले का 2 जुंद देत याचं लग्न झालं ना माझ्या डोक्यात ताण जाईल आणि त्या पोटीचं आहे ना तिचं तर काय नाही जे ठरले बहिणीला देऊन टाकितो माझ्या डोक्यात ताण मिटून जाईल कोणतं बकाला किती खाल्लं ते पाहतो मी आता येईन औषध मारून तो पाहतो काय सकाळी पोरगी पाहायला आहे त्याच्या पोराच्या सारखीच पोरगी आहे तो म्हणला होता 5-50 हजार रुपये देऊ आणि लग्न करून ए बाई काय हो मामा सकाळी कुठे गेला ते बाहेर गेलेले आहेत येतील बाहेर तरी कुठे गेले काय सांगून नाही गेलेले नाही नाही दुपारीच गेलेले ते असं आहे. ते 10-15 मिनिटासाठी परत गेले त्याचं असं आहे ते ना मला त्या लहान आहे पोराला पोरगी पाहायला लावली हा हा 9वी 10वी झालेली पोरगी आहे राम राम काय राम 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 अरे काय भानगडे काय अरे तो पोरगी पाहायला लावली ती हा ते गेलतो मी त्या कानड गावला गेलता का हा बरं भाऊ ते ऐकून घे ना हा काय पादरानं पदर लागत आहे हा तुमच्याच सोयरेदारीतली पोरगी आहे. आहे ना हा मग जाऊ द्या 10वी झालेली बर दहावी झाली का हा खाली बसून बोला ना तुम्ही अशोक बरं का? राहिले हॅलो तुझ्या हा बसा खाली माझं बरं मी काय म्हणतो अरे पडलं का बोल थांबाय आय, 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 आय. पोरगी आहे जरा काळी सावरी
असं नाही रे, काळ्यान दोन काळ्यान गोरा दोनच रंग आहेत. हा काळ्यान गोरा दोन नवस करायचं. काळ्यान गोरा दोनच रंग आहे म्हणायला. पण मला काय म्हणायचं ऐकून घे. तू म्हणला होता का 5-50 रुपये तुला देतो. बरं मी मित्र आहे तो. हा आहे ना मग. हा आपण काय झाला का? अरे ऐकून घे तू ना तुला अवघड वाटत नको मी तुला हसता हसता म्हणलो तू दाजी आहे राव, दाजी आहे ना म्हणलो मी तुला. नाही पण ऐकून घे. तू अवघड नको. नाही अवघड नाही वाटून घेतलं. पण समोरची पार्टी गरीबी. तू काय म्हणे आपल्याला असलं येडं वाकडं आपण करून आणू. हा काय तरी हा बाय पोरीचे घरचे गरीबी बरं मोलमजुरी करून खाते बरं का. हाय जमीन पण कोरड भाऊ वरच्यावर वरून पडलं तर खाली पिकत. पाऊस आणि त्याच्यात पाऊस नाही पाणी नाही बरं का. ते जरा आलेले हात गाईस ते आपल्याला काही करून पैसे देऊन म्हणा काही म्हणा आपल्याला ते करून घ्यावं लागेल. काय बघ तुला काय हा पोरगी चांगली असेल तर आपल्या घरात पोरगीला सुंदर फक्त काय काळी सावळीला काय नाही होत त्याला दिसायला चांगले असेल. निमगोरी आहे. काळी सावळी म्हणजे एकदम काळी नाही अशी नाही ती. अरे गंगाराम तुला इथे काळी सावळी चिंता घेतो का? काळी कोंबडी ठेवला आता देत नाही स्वभावाने चांगली पाहिजे. निमगोरी आहे. तू थोडी गोरी आहे तुझ्यापेक्षा थोडी हे त्याला काय नाही होत बरं का. पण स्वभावाने स्वभाव पोरगीला कामदारी रुळून घेतलं पाहिजे घरात. पोरगीला कामदारी बरं का. एवढंच लागत पोरगी कामदार असली ना काय टेन्शन नाही. आमचं पोरगी कामदार आहे. हा काय आणि खाते ना बा त्याला जर कुठं लोकांनी जायचंय. हा तुमच्या घरातलंच करायचं. 12 एकर वावर 6-6 एकर येते. त्यांना कसलं टेन्शन नाही राहणार कसलं टेन्शन नाही. आणि दोन्ही पुरी अशा एकदम बहिणी सारख्या राहते. जाऊ तिच्या वली बहिणीची वर जीवला होती. हा नाही बहिणी सारख्या राहते. बहिणी सारखी राहते. त्यांचा काही त्रास नाहीये भाऊजी चांगलेत. काही त्रास नाही देणार त्यांना काहीच नाही. ते त्यांचं काम करते घरात. पण पोरग पेच खात नाही ना. नाही गाडीचं व्यसन नाही त्यांना. माळकरी तू माळकरी म्हणले पोर माळकरी माळकरी काय पिन खाईन आयुष्यात घेऊ नको तू. बाय पोर आहे का राम लक्ष्मण सारखं राहते. आणि गीत आहे का जावा आहे का आजच काय म्हणले पाहिजे त्याच काय सीतामाई जस काय कौशल असं नाही वागले पाहिजे. अरे बहिणी सारख्याच राहते. ऐकून घे पोरीला लय वळ नाही बोल ना. हा मग काय चांगलं झालं. खेड्यापाडली हेच लागत दुसरं काय नाही. हा बरं मला काय म्हणायचं बोल ना आपल्याला कधी जायचं मग. तू जाऊ आपल्या काय अडचण नाही. त्यांना सांगितलं मंगळवारी येतो आम्ही. कसं करायचं मग लवकरच घ्या उरकून कशाला लांब व्हायचं उगाच. आज कर ना मंगळवार किती लांब आहे. आज आहे शुक्रवार. आज काय आहे आज शुक्रवार आहे. आज शुक्रवार आहे. शनिवार रविवार सोमवार मंगळवार बस्तरवार गुरुवार आणि मंगळवार. हा ते ते वारले मोका येतो पण ते शनिवार रविवार येतो मला. मग मी काय म्हणतो तुला ठीक आहे काय अडचण नाही मी आता एक काम करतो माझ्या बरोबर चाललं घेतो तू एक काम कर बरं गट राहू दे. मी चहा टाकते. चहा करतो. मी आले चहा घेऊन आले तो. अंगा ए बाई दूध असं नाही घेत बरं का मला ऍसिडिटी. कोरा चहा लागत. नाही तर तू चहा कोरा पिऊनच काळा पाडायला तू कोरा पिऊनच काळा पाडाय तू. अरे उन्हानं काळा पडो चहा पिऊन काळा पडो. मला वाटलं कोरा चहा पिऊनच काळा पाडायचं.